हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी. तुळापूर आणि वडूबुद्रुक या दोन्ही गावांमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ आहे. पुणे जिल्ह्यातील तुळापूर हे गाव भीमा, भामा आणि इंद्रायणी नदीच्या संगमावर वसलेले आहे. हे ऐतिहासिक ठिकाण स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी संबंधित असून येथे त्यांचे समाधी स्थळ आणि प्राचीन संगमेश्वर मंदिर आहे. तुळापूर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने आपल्याला कमान बघायला भेटते. कमानीतून आत आल्यानंतर आपल्याला छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधी स्थळ आणि संगमेश्वर महादेव मंदिर हे पाहायला भेटते. आणि याच ठिकाणी संगमेश्वर महादेव मंदिराच्या शेजारीच छत्रपती संभाजी महाराज यांचे अर्धाकृती पुतळा आहे. आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृती स्थळावरती 2 समई प्रज्वलित आहेत. संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावरून आल्यानंतर आपल्याला समोर श्री संगमेश्वर महादेव मंदिर बघायला भेटते. त्या कमानीतून आत आल्यानंतर आपल्याला भली मोठी दीपमाळ पाहायला भेटते. हे मंदिर ऐतिहासिक मंदिर आहे आणि या मंदिराच्या परिसरात भली मोठी दीपमाळ आहे आणि ती अजूनही जशीच तशी उभी आहे. संगमेश्वर महादेव मंदिर हे सुद्धा साक्ष आहे छत्रपती संभाजी महाराज यांचे औरंगजेबाने हाल करून आणि त्यांचे तुकडे करून याच ठिकाणी भीमा, भामा आणि इंद्रायणी या नदीच्या संगमावरती फेकून दिले होते. संगमेश्वर मंदिर हे 1000 वर्ष जुने आहे. मुघल सम्राट औरंगजेबाच्या आदेशानुसार 11 मार्च 1689 रोजी छत्रपती संभाजी महाराजांची निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्यांचे पार्थिव याच नदीकाठावर आणले गेले होते. त्यांच्या मृत्यूनंतर गावातील शिवले कुटुंबियांनी महाराजांच्या शिराचे तुकडे एकत्र करून इथेच अंत्यसंस्कार केले होते, अशी ऐतिहासिक आख्यायिका आहे. मंदिराच्या सभागृहात प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोर विठ्ठल आणि रुक्मिणी यांची मूर्ती पाहायला भेटते आणि दुसऱ्या बाजूला गणपती बाप्पा यांची मूर्ती पाहायला भेटते. आणि हे मंदिर खूपच छान आहे आणि 1000 वर्ष पुराण असल्यामुळे ह्याचं बांधकाम सुद्धा उत्कृष्ट दर्जाचं आहे. आणि पूर्ण हे मंदिर शिळामध्ये बनवलेलं आहे. मोठ्या मोठ्या शिळा आहे, एकावरती एक रचून बनवलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता गणपतीची मूर्ती सुद्धा पूर्ण पाषाणामध्ये कोरलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती आहे. आणि आपल्याला शंकर मंदिरामध्ये आपण संगमेश्वर महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला महादेवाची पिंड बघायला भेटते. आणि ही पिंड सुद्धा 1000 वर्ष पुराणी आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे याची पूजा अर्चा केली जाते. आणि हे तुम्ही मंदिर जे बघत आहे त्याचे पूर्ण कोरीवकाम सुद्धा अजून जसे तसे आहे आणि एकदम खूपच छान मंदिर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूने तुम्ही जर गेला तर तुम्हाला इंद्रायणी, भीमा, भामा याच्या संगमावर जाण्यासाठी रस्ता आहे. या पायऱ्या उतरून तुम्ही खाली गेल्यानंतर तुम्हाला या तिन्ही नद्यांचा संगम बघायला भेटतो. या संगमावरती छत्रपती संभाजी महाराज यांचे तुकडे तुकडे करून टाकले होते आणि तेच तुकडे सर्व गावकऱ्यांनी मिळून त्याचं पार्थिवाचे अंत्यसंस्कार हे वडू गावामध्ये केलेले आहे. त्यामुळं वडू गावामध्ये सुद्धा त्यांचे समाधी स्थळ आहे आणि तुळापूर या ठिकाणी सुद्धा त्यांचं समाधी स्थळ आहे. तर मग तुम्ही बघू शकता हे जे आहे भीमा, भामा आणि इंद्रायणी याचा हा संगम आहे. या साईडून बघू शकता
पूर्ण. आणि इथं आपण समोर बघितलं की छत्रपती संभाजी महाराज यांचं एक स्टॅच्यू आहे, जे की समाधी. आणि समोर त्या साईडला आल्यानंतर घाटावरती हे शिवकालीन एक गणेश मंदिर आहे. इथं समोर विष्णू महाबळेश्वर त्यांचं एक महादेव मंदिर आहे. तर आपण वरती जाऊन बघूया आता महाबळेश्वर मंदिर. तिथं बघू शकता तुम्ही शिवकालीन गणेश मंदिर. तर आतमध्ये जाऊन बघूया आपण. तर या अशा प्रकारे शिवकालीन गणेश मंदिर आहे. आणि अशा आपण पायऱ्या चढून वरती जाऊया. आणि असं आतमध्ये पूर्ण असं गणपतीचं मंदिर आहे. हे पूर्ण एकदम पुरातन शिवकालीन गणेश मंदिर. अशा प्रकारे गणपतीची मूर्ती आहे, खूपच छान आहे. डोळे आहे. तर जर तुम्ही बघू शकता इथं समोर आपल्याला हे श्री विष्णू महाबळेश्वर महादेव मंदिर आहे. आणि याचा जीर्णोद्धार हा 18/4/2008 साली केलेला, ज्याची तारीख पण आहे. श्री क्षेत्र तुळजापूर. इथं समोर एक साईबाबांचं एक मंदिर आहे छोटस. आणि ह्या साईडला आल्यानंतर इथं समोर एक शनी मंदिर आहे. हे शनी महाराजांचं मंदिर आहे छोटस. आणि त्याच आवारामध्ये एक इथं समोर अंबाबाई म्हणजे तुळजाभवानीचं एक मंदिर आहे अशा प्रकारे. आणि हे जे आहे मेन हे विष्णू महाबळेश्वर महादेव मंदिर आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊया.